नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि महाराष्ट्रात ॲग्रिगेटेड टॅक्सीचं धोरण झालेलं आहे. तर महाराष्ट्रात मराठी संगणक तज्ज्ञांनी रिझन ॲप बनवा. समजा मुंबई महानगर क्षेत्रासाठी रिझन ॲप बनवा, पुणे महानगर क्षेत्रासाठी रिझन ॲप बनवा. कारण रिक्षा टॅक्सी जर ऑनलाईनवरून व्यवसाय करायचं म्हणलं तर रिझन ॲप म्हणजे त्यांना ठराविकच परवानगी दिलेली असते क्षेत्रापुरती, आणि ह्याला तुम्हाला शासन लायसन देईल ॲग्रिगेटेड पॉलिसीनुसार. फक्त तुम्ही त्या रिक्षा जोडू शकशीला आणि कमिशन एजंट म्हणून तुम्ही काम करू शकशीला. पण ह्याच्यासाठी कायदा आहे, पण तुम्हाला मात्र स्वतःचं ॲप तयार करावं लागेल, रिझन ॲप. मग तुम्ही नागपूरसाठी करू शकता, नाशिकसाठी करू शकता, प्राधिकरणासाठी, किंवा मुंबई महानगर क्षेत्रात 1025 गावं येतात. म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही ॲप तयार केलं तर तुम्हाला एक स्थानिकांना व्यवसाय होईल, हे मात्र लक्षात ठेवा. आणि मग आता प्रत्येकानं तयारी करा. आणि मग तुम्ही RTOला अर्ज करायचा असतोय, 5 लाख रुपये फी भरावी लागते. मग त्याला ट्रेड लायसन मिळतं आणि मग तुम्हाला गाड्या जोडायला परवानगी मिळेल. पण बाईक वगैरे हे नाही जोडता येणार, फक्त तुम्ही रिक्षा आणि टॅक्सी जोडू शकशीला. पर्यटक परवान्याची गाडी बी जोडता येणार नाही, कारण ते ऑल इंडिया परमिट आहे, ते स्थानिक धंदा करू शकत नाहीत. आणि मग ते नुसतं ओला कोला ही सगळी जी वरडावरड चालली आहे ना बेकायदेशीरपणे, हा व्यवसाय स्थानिकांचा आहे. आणि मग तुम्ही रिक्षा टॅक्सी जोडा, थोडंसं भाडं घ्या, तुम्हाला कमिशन घ्या. समजा एक त्यांना सांगा की बाबा आम्हाला पर भाड्याच्या पोटी 10 रुपये आम्ही घेणार, आमचं हे म्हणजे आम्हाला काय तुमचं जास्ती नको, काय सुद्धा नको. आणि हे स्थानिकांनी व्यवसाय करा ना, तुम्हाला ह्याच्यात लायसन मिळेल. पण तात्काळ हे मात्र करा, ओला कोला आणि खरं वास्तविक रिक्षानं मीटरप्रमाणेच भाडं चालायचं असतं. आणि त्याच्यात तुम्ही ते तंत्रज्ञान असं करा की रिक्षाचं रनिंग भाडं मीटर रेट हा दिसला पाहिजे, टॅक्सीचा काळ्या पिवळ्या टॅक्सीचा मीटर रेट हा दिसला पाहिजे. मग हे वादच उद्भवणार नाहीत, कारण ही आपणाला ऑल इंडिया नेट ही असली नाहीच चालणार. हे रिक्षा टॅक्सी जर तुम्हाला जोडायची म्हणलं तर तुम्हाला हेच ॲप करावं लागणार. पण तुम्हाला बाईक टॅक्सी वगैरे हे काही जोडता येणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. तर महाराष्ट्रातील मराठी संगणक तज्ज्ञांनी ॲप तयार करा आणि तुम्ही RTOला अर्ज करू शकता की तुम्हाला लायसन देतील, तुम्ही ऑफिस काढू शकता आणि रीतसर तुम्हाला कायद्यानं हा व्यवसाय करता येईल. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा. पण रिझन ॲप महाराष्ट्राचं ॲप नाही. मुंबई महानगर क्षेत्रात 1025 गावं येतात तेवढंच बनवा. पुणे महानगर क्षेत्रात जेवढी RTOनं परवानगी रिक्षा टॅक्सीला दिली आहे तेवढंच. आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये मीटरचा रेट अंतर मीटरप्रमाणे दिसलं पाहिजे, ते त्याचं भाडं कॅल्क्युलेशन